गौरी गणपतीचा सण आला तर सगळ्या बाजारपेठा अशा डेकोरेशनच्या आयटम्सने गणपती बाप्पांच्या छान छान मूर्तींनी भरून आहेत. तर मी आली आहे तुळशीबागमध्ये आणि तिथे जागोजागी तुम्हाला अशा डेकोरेशनच्या माळा, अशा विविध फुलांच्या माळा, जे तोरण असतात, हे सगळं मिळतील. आणि खूप सुंदर आणि खूप छान असे देवाखाली ठेवायचे आसन आणि लक्ष्म्यांचे जे मुकुट आहेत, अशा माळा आहेत, इतके सुंदर, खूप छान आणि वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचा रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. पूजेचं सामान हे जे तुम्हाला रॉ फुलं दिसते डेकोरेशनसाठी तुम्हाला यूज करायचे, तर हे 100 रुपये डझनप्रमाणे आहेत. जे फुले जिथे बाबूगेनूचे एक पार्किंग आहे ना, तिथेच हे एक्झॅक्टली हे शॉप आहे. इथे विविध प्रकारचे तुम्हाला फुलं, डेकोरेटिव्ह आयटम्स असं भरपूर काही मिळेल. खूप छान क्वालिटीचं तर आहे, पण खूप व्हरायटी तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. आणि मेन ह्या दुकानाचं नाव आहे मनीष प्रोव्हिजन अँड स्टोअर्स. खूप सुंदर, खूप रुखवतीचं सामान म्हणू शकतो. गौरी गणपती समोर ठेवणारे सुंदर गौरींचे मुकुट, त्यांची बॉडी, लहान बाळ आणि त्याच्या समोर ठेवण्यासाठी लागणारे छोटे छोटे शोभेच्या वस्तू, डेकोरेशनचे आयटम्स आणि विविध प्रकारच्या फुलांच्या माळा तुम्हाला इथं पाहायला मिळतील. दाराच्या तोरणाचे तर प्रकार इतके आहेत काय सांगायचे. आता हे जे माळा आहेत तुम्ही दारासाठी यूज करू शकता. आणि ही छोटे जे आहेत, जसे की आपण फ्लावर पॉट वगैरे असं म्हणतो, ते सुद्धा खूप सुंदर आहे. माळांमधले इतके विविध प्रकार आहेत इथे. आणि जे हँगिंग असतात ते आता हे नवीन ट्रेंडिंगमध्ये आहे. असं दिसायला छोटंच दिसतं, पण त्याला मोठं केलं की भारी होतं. आता रांगोळीचे जे वुडन MDF मटेरियलमध्ये हे असे साचे मिळतात, ज्यामध्ये फक्त तुम्ही कलर भरून घेऊ शकतात. खूप प्रकारचे आहेत इथे. डिझाईन वेगवेगळ्या सायझेसमध्ये अवेलेबल आहेत. सोबतच जे हॅपी बुद्धा म्हणतात की नाही, लाफिंगचं, त्याचेसुद्धा असे खूप सारे आयडॉल आहेत. खूप सुंदर दिसतं. सोबतच गणपती बाप्पा, वारकरी आणि विविध डेकोरेटिव्ह आयटम्स इथं पाहायला मिळतात. आता बघा, फ्रूट्सची हँगिंग पण किती सुंदर आहे. तर हे इतके सुंदर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल महेश प्रोव्हिजन स्टोअरला, जे की आहे आर्यन पार्किंग, बाबूगेनू चौकमध्ये. बघा तुम्ही, दाराच्या तोरणाचे तर व्हरायटीज इतक्या होत्या, बापरे, असं वाटत होतं की कुठलं घ्यायला हवं आणि काही नाही. इतकं डेकोरेटिव्ह आयटम्स, खूप सुंदर आणि सोबतच हे अशा रांगोळी जे काढतात ताटाभोवती किंवा देवासमोर रेडीमेड असतात ते, आणि अशा स्वामींसाठी ते जे वडाचे झाडं वगैरे असतात त्याचं वेगळं होतं. खूप सुंदर वेगवेगळं. आता तुम्ही वारकरी बघू शकता. वारकऱ्यांची इथं निघालेले विविध आकाराचे, विविध शेपचे, महिला जे भाजी विकणारे आहेत, तसे वेगवेगळे तुम्हाला ना शोभेच्या वस्तू इथे मिळतील. आणि हे सगळं रुखवतीसाठी खूप स्पेशल ठिकाण आहे. रुखवतीसाठी तर आहेच, पण काही जण गौरी गणपती समोर असे डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवतात. तर तुमच्या घरी तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता आणि हे सुंदर आयडल घेऊ शकता. सोबतच जे आपल्याला हरतालिकेसाठी लागणार छोट्या हरतालिका आहेत ते सुद्धा, आणि फुलाचे विविध प्रकार, महालक्ष्म्यांच्या बॉडी, त्यांचे मुकुट आणि असे दिव्यांच्या वेगवेगळे प्रकार, असे तुम्हाला सगळं काही मिळतील. आणि बाबूगेनूचा जो गणपती आहे त्याच्या अपोजिटला तुळशीबागेच्या रांगेमध्ये इतके सारे स्टॉल लागलेले आहेत डेकोरेटिव्ह आयटम्सचे. खूपच छान. आणि दगडूशेठ गणपतीचं सगळं झालेलं आहे, तयारी म्हणजे झालेलं आहे त्यांचं, नाही का, ते पण तुम्हाला दाखवते. आता ह्या मॅट्स वगैरे इतक्या स्वस्त दरात तुम्हाला इथे मिळतात. त्या 100 रुपयाला मॅट मिळते. आणि विविध प्रकारचे, समजा तुम्हाला ओरिजिनल फुलं हवे तुमच्या महालक्ष्म्यांना वेणी म्हणून, तर इथे विविध डिझाईनचे सुद्धा आहेत. ओरिजिनल तसेच हे म्हणजे आर्टिफिशियल, असे दोन्ही फ्लावर्स तुम्हाला तुळशीबागेत मिळतील. नक्कीच व्हिजिट करा. एका ठिकाणी जाऊन तुमची सगळी शॉपिंग होऊ शकते. रविवारी थोडी गर्दी होती, बट सकाळच्या वेळेला गेलं तर तुम्हाला गर्दी असणार नाही. निवांतमध्ये सगळं पाहता जमणार आहे. आता बैलपोळा येणार आहे, त्याच्यासाठी लागणारं सामान आणि बाकीचं जे सगळं रांगोळी हे ते सगळं मंडईच्या समोर हे सगळं मिळून जातं. आणि सगळं खूप छान वेगवेगळ्या प्रकारचं एकाच ठिकाणी, जे आपण म्हणतो ना हे भेटत नाही ते भेटत नाही, हे कुठून घ्यायचं ते कुठून घ्यायचं, एकाच ठिकाणी सगळं मिळून जातं. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. आणि गणपती आणि गौरीचा फेस्टिवल मस्त एन्जॉय करा.